कथा एका आनंद यात्रेची. लेखक विवेक मराठे. अभिवाचन गौरी महाजन. विवेक मराठे. एक बहुआयामी व्यक्तिमत्व. स्वतःचा व्यवसाय सांभाळून निसर्गात मनसोक्त भटकंती करणे, चित्रकला, शिल्पकला, लेखन, लाकूडकाम, कागदकाम, गिर्यारोहण, रॉक क्लाइम्बिंग, सायकलिंग इत्यादी गोष्टी केवळ छंद म्हणून नव्हे तर आयुष्याचा भाग म्हणून जगणारा एक अवलिया. प्रत्येक मनुष्य जीवनात आपल्या परीनं आनंद शोधत असतो असं म्हणतात, पण प्रत्यक्षात तसं असतं का? शाळेत शिकलेली चित्रकला, कविता, निबंध यांसारखं लेखन कौशल्य, अभिनय, गाणं, वाद्य वाजवणं, विचारक्षमता याचा पुढील आयुष्यात आपण फार कमी प्रमाणात सजगपणे वापर करतो. जे समोर येईल त्यात आनंद मानत राहतो. साधा सोपा आनंद घ्यायचा तर त्यात आपलं वय, हुद्दा, सामाजिक पद इत्यादीच्या भिंती उभारत राहतो. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेणं हे मी फार लहानपणापासूनच शिकलो. घरात काही कलाकुसर करणं, घरच्या घरी वस्तू तयार करणं, दुरुस्त करणं याचा वडिलांना खूप नाद होता. आमच्यासाठी त्यांनी घरीच माशांचा टँक तयार केला होता. त्यांच्याकडे बघून आम्ही घरातल्या कानशी, हातोड्या, स्क्रूड्रायव्हर वगैरे गोष्टी सहज हाताळायला शिकलो. मला अगदी पहिल्यापासूनच वाटत होतं की आपल्याला लौकिक अर्थानं उच्च शिक्षण, डिग्री या भानगडीत पडायचंच नाहीये. नोकरी न करता व्यवसाय करायचा आहे. फार न शिकताही चांगले पैसे कमवता येतात हे मला फार वर्षापूर्वीच कळलं होतं. आणि माझ्या नशिबानं माझ्या आईवडिलांनीही पुढे न शिकण्याची आणि हवं ते करायची परवानगी दिलेली होती. वयाच्या 13व्या वर्षी माझी भटकंतीची सुरुवात झाली. आपल्याला निसर्गात रमायला आवडतं याचा प्रत्यय येऊ लागला. रोजनिशी लिहिण्यासाठी नुमवी शाळेत विद्यार्थ्यांना एक वही दिली जायची. त्यात रोजच्या रोज नोंदी करायला सांगायचे. भटकंतीच्या नोंदी ठेवायची सवय तेव्हापासूनच जपली ती आता माझ्या आनंद शोध यात्रेत सतत कामी येते. गेल्या 20-25 वर्षात विविध प्रकारचं वाचन केलं. त्यातून गिर्यारोहक, भटकंती करणारे, कलाकार, लेखक आनंदाचा शोध कसा घेतात हे समजत गेलं. गिर्यारोहक डग स्कॉट, एडमंड हिलरी गिर्यारोहणाचा छंद जोपासत असतानाच अन्य छंदातूनही आनंद शोधायचे. व्यंकटेश माडगुळकर, अनिल अवचट, प्रकाश नारायण संत यांच्यासारखे लेखक लेखन कलेसोबतच चित्रकला, लाकडातून कोरीवकाम, ओरिगामी वगैरे हस्तकलेचे विविध प्रकार, बागकाम, झाडं फुलांची ओळख करून घेणं, गायन, वादन इत्यादी गोष्टी करत राहत. तुतुक, तुम्ही तुमचे करा, अर्थात डू इट युअरसेल्फ. पुण्यातील नारायणपेठेत 2005 साली आम्ही घर खरेदी केलं. तेव्हापासून खऱ्या अर्थानं आनंद शोध यात्रा सुरू झाली. घराचा आराखडा तयार करताना मीटर टेप घेऊन मोजमापं घेतली. रेल्वे पटरीचे म्हणजे रुळांचे दरवाजे, झोपाळा इत्यादी कल्पना लढवून प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी धावपळ आनंद देत गेली. बाजारात मिळणाऱ्या तयार वस्तू टाळल्या. मांजरपाटाचे पडदे शिवून घेतले. त्यावर छान चित्र काढली. हेच आमचे डिझायनर पडदे. घरात साध्या फरशा बसवताना त्यासोबत फुटक्या टाईल्सची छान नक्षी तयार केली. तयार पीओपी आणून भिंतीवर नक्षीदार गिलावा करून पाहिला. आमच्याकडे येणारे आमचे मित्रमैत्रिणी हा आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. भले ते प्रसिद्ध नसतील, पण आमच्यासाठी ते खास असल्याने आमच्या खोल्यांच्या दारांवर त्यांच्या सह्या घेतल्या. या छोट्याशा पण आगळ्या कृतीनं आम्ही सर्वजण मैत्रीच्या धाग्यात गुंफले गेलो. घरातल्या अनेक जागा, छोट्या छोट्या वस्तू मी माझ्या परीने घडवतो. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हातानं करण्यात आनंद असतो. त्यातून वेगळंच समाधान मिळतं. त्यासाठी ती गोष्ट अगदी खूप नीटनेटकी सुबकच झाली पाहिजे असं काही नाही.
आपण स्वतः घडवलेल्या गोष्टींची किंमत वेगळी असते, असं मला वाटतं. भ्रमंती, साधेपणात सौंदर्य, लेस इज मोर. भटकंती करताना मला नव्या घाटवाटा, डोंगर मार्ग शोधायला आवडायचं. त्यासाठी एकाच ठिकाणी 2-3 वेळा जाणं व्हायचं. पण त्या भ्रमंतीची तपशीलवार तयारी, जीवाभावाचे साथी सोबतीला असणं, आल्यावर त्याच्या नोंदी करणं, यातून खूप आनंद मिळायचा. गेल्या 8-9 वर्षात सायकल भ्रमणाची आवड निर्माण झाली. मोजक्या मंडळींच्या सोबतीनं शक्यतो महामार्ग टाळून अनघड मार्गांनी भारतात भटकंती केली. अन्न निवाऱ्याचे चोचले न ठेवता गावातल्या मंदिरात, शाळेत मुक्काम करायचा असं धोरण ठेवलं. त्यामुळे गावकऱ्यांशी थेट गप्पा करता आल्या. त्यांचं दैनंदिन जीवन, ग्रामीण रोखठोक जगणं अनुभवता आलं. असे अनेक गावकरी आजही संपर्कात असतात. ख्याली खुशालीचे 4 शब्द बोलतात. तेव्हा आपला आनंद शोध योग्य दिशेने चाललाय याचं समाधान वाटतं. करता करता सायकल भ्रमंतीचा छंद बहरत गेला, तेव्हा आपण राहतो त्या भागातील धरणांचा परिसर आपल्याला फारसा माहीत नसतो असं लक्षात आलं. मग रस्त्यावरची गर्दी टाळून कमी खर्चात धरण प्रदक्षिणा करण्याचा नाद लागला. आत्तापर्यंत मी अशा 20 ते 22 धरण प्रदक्षिणा केल्या आहेत. Google नकाशे बघून कधी 4 चाकीनं तर कधी दुचाकीनं त्या भागात जाऊन पूर्वपाहणी केली. सायकल फेरी होईल तेव्हा होईल. खर्च 2 वेळा करावा लागेल. पण त्या निमित्तानं भटकताना निसर्ग अनुभवता येईल. स्थानिकांशी बोलता येईल हा माझा उद्देश होता. धरणकाठावरचे गावकरी कसे राहतात, मोजक्या संसाधनातही कसे खुश असतात, हे पाहून माझ्याही विचारांमध्ये बदल होऊ लागला. लेस इज मोर ही उक्ती जगण्याचा भाग झाल्यावर भरपूर पैसा, वस्तूंचा सोस किती निरर्थक आहे याचा प्रत्यय येऊ लागला. 2024च्या जानेवारीत मी कोयना धरणाभोवती 200 किलोमीटर एकल सायकल सफर केली. 3 दिवसांच्या सफरीत शाळेत, मंदिरात, कुणा गावकऱ्याच्या ओसरीवर मुक्काम केला. दरम्यान ही मंडळी कशी निसर्गाशी एकरूप होऊन, त्याचा मित्र होऊन छान जगतात ते पाहता आलं. अट्टाहास करून आनंद मिळत नाही हे पक्क कळल्यामुळे स्पर्धा, ईर्ष्या न करता आपण पुढे जात राहिलं की आनंद शोध अधिक चिरकालिक होतो याचा प्रत्यय येत गेला. पोस्टकार्ड लेखन. आनंदाच्या शोधातला मला आवडणारा छंद म्हणजे आपण ज्यांच्याकडे मुक्काम केला त्या घरी, हॉटेलात साधं 50 पैशाचं पोस्टकार्ड पाठवायचं. आपण सुखरूप घरी पोचल्याचं कळवून त्यांनी केलेल्या बहुमूल्य मदतीबद्दल त्यांचे लेखी आभार मानायचे. पत्र लिखाणच काय, आताशा हातानं काही लिहिलंय हे आठवावंच लागेल. मदत घेतलेल्या अशा अनेक घरांशी माझा संबंध जोडला गेलाय. अचानक कोणीतरी कधीतरी घरातली कागदपत्र हाताळताना तुझं पत्र दिसलं म्हणून तुला फोन केलाय असं म्हणतात. खुशाली विचारतात तेव्हा आपण त्यांच्याशी जोडले गेलोय ही भावना उबदार असते. नाहीतर कुठला शहरी माणूस आपला कार्यभाग उरकल्यावर या दुर्गम भागातल्या स्थानिकांशी बोलतोय, त्यांना लक्षात ठेवतोय? आश्चर्य म्हणजे आजवर या दुर्गम भागात पाठवलेली सर्व पत्र पत्त्यांवर पोचलेली आहेत. पुण्यातही मी कितीतरी पत्र लिहून पाठवतो, पण त्यातली निम्मी सुद्धा पोहोचत नाहीत. झुक झुक जिओ, भारतीय रेल्वेचा आगळा प्रवास क से क. बरेच दिवसापूर्वी मित्रासोबत गप्पा मारत होतो. तेव्हा अगदी ट्रान्स सायबेरिया नाही, पण भारतातला लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास करायची खुमखुमी आली. त्यावर शोध घेताना आम्ही कन्याकुमारी ते कटरा म्हणजे क से क हा 72 तासांचा रेल्वे प्रवास करायचं ठरवलं. 2023च्या गणेशोत्सवाच्या काळात आम्ही रेल्वेने पुणे ते पनवेल
आणि मग पश्चिम सागरकाठाने पनवेल ते त्रिवेंद्रम असे केले आणि 4 चाकीनं पद्मनाभ मंदिर, शुचींद्रम मंदिर पाहात कन्याकुमारी गाठलं. तिथे एक दिवस स्थलदर्शन करून कन्याकुमारीला रेल्वेत बसलो ते 72 तासांनी कटरा स्थानकात उतरलो. या प्रवासामागची कल्पना अशी होती की आपल्या भारतीय रेल्वेत बसून तब्बल 11 ते 13 राज्यातून प्रवास होईल. जमिनीचे विविध रंग, पोत, शेती बागांमध्ये बदलत जाणारी पिकं, जंगलं, माळरानं, नद्या हे सर्व अनुभवायच्या. त्याचबरोबर सहप्रवाशांशी गप्पा मारायच्या. 72 तास सतत सेवा देणाऱ्या रेल्वेच्या कर्मचारी वर्गाशी आवर्जून बोलायचं. त्यांचा हुद्दा, पगार जाणून घ्यायचा. त्यांना रोज येणाऱ्या अडचणी, प्रवासी वर्गाच्या तक्रारी ते कसे हाताळतात याची माहिती घ्यायची वगैरे वगैरे. या प्रवासात भोजन कक्षापासून 8-10 डबे ओलांडून कर्मचारी सतत ये-जा करत असतात. स्वतःचा आणि प्रवाशांचा तोल सांभाळत खानपान सेवा देतात. तो त्यांच्या सेवेचा भाग असला तरी शांत मनानं सर्व ऐकून घेत, प्रेमानं बोलून काम साधत असतात याचाही अनुभव विलक्षण होता. यातील आचारी तर 72 तास एकाच जागी सतत काम करत असतात. त्यांना भेटल्यावर, त्यांच्याशी गप्पा मारल्यावर तेही खूप खुश झाले. सार्वजनिक प्रवासात आपण मख्ख चेहऱ्याने बसून असतो. ते टाळून आम्ही सर्वांशी बोलायचो. घाण, कचरा करण्यात आपण भारतीय पटाईत आहोत. आपण केलेली घाण रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतत साफ करावी अशी आपली अपेक्षा असते. प्रवास सुरू होऊन पहिली रात्र पार पडली आणि सकाळी बेसिन, संडास अस्वच्छ राहू लागल्यावर एकच कल्ला सुरू झाला. आम्ही सगळ्या कंपार्टमेंटमध्ये कचरा टाकायला रिकामी खोकी दिली आणि आता सर्वांनी यातच कचरा टाकावा अशी तंबीवजा सूचना केली. खोके भरले की लक्ष ठेवून सफाई कामगारांना कचरा घेऊन जायला सांगितलं. त्यानंतर पुढे पूर्ण डबा लख्ख दिसू लागला. थोडा पुढाकार घेऊन छोटं काम केलं आणि सारेच खुश झाले. भारतीय रेल्वे ही एक विलक्षण वेड लावणारी राक्षसी यंत्रणा आहे याचा पदोपदी अनुभव येत होता. पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे लोक रेल्वेनं प्रवास करायला नाखुश असतात. पण आता रेल्वेत खूप सुधारणा झाल्या आहेत. कटऱ्याहून अखनूरला गेलो. तिथे भारतीय सेनेत असलेल्या मित्राकडे मुक्काम केला. सरहद्द पाहिली. पुढे जम्मू ते दिल्ली असा रेल्वे प्रवास करून विमानानं पुण्याला आलो. लेखन कला रोजनिशी ब्लॉग लेखन. मी माझ्या आनंदाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तसा तसा लिहितही होतो. पुढे माझ्याच रोजनिशा वाचून त्यातले अनुभव नव्या जमान्यातील ब्लॉगवर म्हणजे www.anandashod.wordpress.com वर नोंदवून ठेवायला लागलो. त्यामागे 2 उद्देश होते. आपले आनंदशोध लोकांना वाचायला आवडतील हे एक आणि नव्या जमान्यातील ब्लॉगवर नोंदवून ठेवले तर अजून एखाद्या ठिकाणी त्यामुळे ते सुरक्षित राहतील हे दुसरं कारण. रंगमज्जा आउट ऑफ द बॉक्स इन द बॉक्स. गेली 15-20 वर्ष घरातले पडदे, पंखे, कपाटं, भिंती रंगवताना, चित्रकारी करताना खूप नवीन गोष्टी करत गेलो. रंग, पोत, अन्य माध्यमं हाताळताना मजा आली. या आनंदात इतरांनी सहभागी व्हावं म्हणून बरेच वेळा जाहीर बोलावणी करत राहिलो. कॅनव्हास आणि कागद सोडून अन्य गोष्टीत खूप रंगवत गेलो. आप्पा बळवंत चौकात माझं बालवाडी, अंगणवाडी आणि खेळघरांसाठी उपयुक्त अशा दर्जेदार लाकडी वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचं दुकान आहे. कधीतरी परदेशात साहित्य जातं. तेव्हा शाळा त्याची लाकडी खोकी काढून मला माल पाठवायला सांगतात. ती खोकी बरीच वर्ष दुकानात साचत गेली. अन्य शाळांना देऊ म्हटलं तर त्यांना ती अवजड खोकी आणि ट्रे नको असायचे. 2023च्या ऑक्टोबरात मी खोक्यांवर चित्र काढायला सुरुवात केली.
एकही चित्र आधी पेन्सिलीनं काढून मग रंगवलं नाही. थेट रंग वापरून साप, पाली, सरडे, बेडूक, मासे, मांजरं, माझा आवडता बहावा आणि अन्य झाडं, धनेश पक्षी असं रोज नेमाने काढू लागलो. ब्रशऐवजी कधी बोटांचे ठसे, इयरबड्स वापरायला खूप मजा यायला लागली. चित्र काढताना मला निरागस व्हायचं. एकदम छोटा मुलगाच. कशाचीही भीडभाड न बाळगता दणादण चित्र काढत गेलो. तब्बल 50 ते 75 लहान मोठ्या खोक्यांवर आतून आणि बाहेरून चित्र काढली. तेही पुरलं नाही म्हणून बाजूही रंगवल्या. त्यावर ठसे काम करून समुद्र कासवं चितारली. इयरबड्स वापरून बेडूक साकारताना खूप मजा यायची. गोळीबंद कापूस रंगात बुडवून त्याचे ठिपके काढताना बेडकाचं खरबरीत अंग तयार व्हायचं. खूप चित्र काढून झाल्यावर मित्रांना दुकानात चित्र पाहायला बोलावलं. तेव्हा याचं चित्र सादरीकरण व्हायला हरकत नाही, असा रूपक आणि रामदास या मित्रांनी निर्वाळा दिला. त्यांचं म्हणणं, चित्रकार नसलेल्या व्यक्तीची इतकी उत्स्फूर्त चित्रकला सामान्य मंडळींना व्यक्त होण्यास बळ देणारी असेल. कारण तू काही चित्रकार नाहीस, आवडतं म्हणून काहीही रंगवत सुटतोस. मग रामदासनं त्याच्या घरातल्या अंगणात पहिलं रंगमज्जा चित्र सादरीकरण मांडायला पुढाकार घेतला. एप्रिल 2024 मध्ये 3 दिवस 100 ते 125 जण सादरीकरण पाहायला, गप्पा मारायला आले. अनेकांनी चित्र विकत घेतली. माझ्या बाळबोध चित्र सादरीकरणाला चित्रकार मंडळी आवर्जून यायची. वेगळं कलर पॅलेट म्हणून त्यांनी चित्र विकत घेतली. गंमत अशी की कलर पॅलेट, बॅलन्स असले शब्द मला माहीत नसल्यानं त्यांनी काही विचारलं की मला काही कळायचंच नाही. ही चित्र पाहायला साऱ्यांनी यावं म्हणून फेसबुकवर जाहीर आवताण दिलं होतं. त्यात द बॉक्स कला संकुलाचे प्रदीप वैद्य आवर्जून आले. त्यांनी एक सिंह विकत घेतला आणि जाहीर केलं, पुढचं सादरीकरण आमच्या जागेत. मग जून महिन्यात तब्बल 7 दिवस तिथं प्रदर्शन सुरू राहिलं. इथेही नाटक पाहायला येणारे अनोळखी प्रेक्षक आवर्जून बोलायचे, चित्र विकत घ्यायचे. एकूण रंगमज्जाच चालू होती. मनमोकळी चित्र काढून व्यक्त झालेल्या, चित्रकार नसलेल्या माणसासाठी ही दाद आनंददायी होती. पण इतरांनाही आपण अशा लहान गोष्टीतून, कलेतून आपला आनंद शोधू शकतो, व्यक्त होऊ शकतो, हा विचार देणारी ठरली. समारोप. बाळबोध चित्र काढली तर लोक हसतील म्हणून आपण ती काढतच नाही. आणि मुळात आपण चित्रकार नसल्यानं चित्रकारासारखी चित्र आपल्या हातून कशी उतरणार? म्हणून मग काहीच काम आपण करत नाही. घरातले, आसपासचे आणि आपला समाज काय म्हणेल यात आपण इतके अडकतो की आपला आत्मविश्वास उभारीच घेत नाही. साधं आपली छान ओळख करून द्यायची तरी एखादं गाणं गा, काही बोल असं जरी कुणी म्हटलं तरी लाजेनं इतके आढेवेढे घेतो की बासच. आनंदाचा शोध घ्यायला, आनंदानं जगायला आपणच एकमेकांना हात पुढे करायला हवा. आणि एखादा हात पुढे आला तर त्याला मनमोकळा प्रतिसादही द्यायला हवा. सारखं बिचकणं, नाही म्हणत राहणं यानं आपण साध्या सोप्या पुढ्यात येऊन ठेपलेल्या आनंदाला माघारी पाठवतो आणि मग आतल्या आत कुढत राहतो. तर आता साध्या सोप्या आनंद शोधाची तयारी करा. आधी तो तुमच्यात सापडेल, मग समोरून आला की त्याला जवळ करा. त्याचे आनंद साथी व्हा. तुतुक म्हणजे तुझं तू कर आणि लेस इज मोर चा आनंद अनुभव तुम्हाला आनंददायक वाटला तर जरूर कळवा.